क्रिकेटच्या महासंग्रामात भारताचा पुन्हा एकदा दबदबा कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दबाव असेल, अपेक्षा असतील, इतिहास असेल, या सगळ्यावरती मात करत टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाची पताका फडकवल्याचं बघायला मिळतंय। शिवाजी पार्कातली आपण ही सगळी दृश्य बघतोय। क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह, मोठा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय। भारताचा पाकिस्तानवरती दणदणीत विजय, अक्षरशः पाकिस्तानचा धुव्वा उडवल्याचं चित्र आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तब्बल 61 धावांनी भारताने पाकिस्तानवरती विजय मिळवलेला आहे। भारताचा पाकिस्तानवरती या दणदणीत विजय बघायला मिळतोय। पाकिस्तान विरुद्धचा सामना भारतानं जिंकलेला आहे। भारतीय गोलंदाजांची दिमागदार कामगिरी आपल्याला बघायला मिळाली। तसंच भारताने पाकिस्तानचा कशा पद्धतीने धुव्वा उडवला हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया, माझे सहकारी रोहन माझ्यासोबत आहेत। रोहन, आपण बघतोय बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळतोय। आपल्या न्यूजरूम मध्ये नक्की कशी परिस्थिती होती, कशा पद्धतीने उत्साह आपण साजरा केलाय? वाजल्यापासूनच न्यूजरूममध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती की स्टेडियमच्या बाहेर असेल, बाकी ठिकाणी असेल, आणि अनेक लोकांनी जशी बाहेर सार्वजनिक ठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या हे बघायसाठी की टॉस कोण जिंकतंय, टॉस जिंकल्यावरती काय डिसिजन घेतो आणि पुढे कसं सगळं होतंय। तीच परिस्थिती आपल्या न्यूजरूममध्ये सुद्धा होती। अगदी आपण सुद्धा, तू अँकर असेल, मी रिपोर्टिंग करत असेल, सगळ्यांना अपेक्षा ही होती की एक चांगला खेळ खेळावा, पाकिस्तानला आपण एक योग्य पद्धतीने रोखून ठेवावं, आणि 61 रनने जे आपण जिंकलो आहे ते सुद्धा खूप मॅटर करतं, कारण की आपली धावसंख्या कमी होती। 174 175 असा काही खूप मोठा स्कोर नाही म्हणता येत, पण त्याच्यात सुद्धा एवढ्या मार्जिनने आपण जिंकलो आहे। आपले बॅट्समन असतील, त्याच्यात आपण बघायला गेलं तर किशनचं नाव घेणं खूप गरजेचं आहे। एकटा जे 174 पैकी 77 रन त्याचे होते, जर तोही इतरांसारखा थोडा डगमगला असता तर आपण खूप कमी स्कोअरवर असतो, आणि अर्थातच पाकिस्तानचं मनोबल वाढलं असतं आणि कदाचित रिझल्ट वेगळा असता। त्याला जोडून आपले बॉलरसुद्धा, जे 6 बॉलर्स आहेत, त्यांनी जी कामगिरी केली आहे, न्यूजरूममध्ये जे वातावरण आहे ते एवढं चांगलं आहे की प्रत्येक ओव्हरला जणू आपण जल्लोष करत होतो, विकेट जात होती त्यामुळे। खरं रोहन, आणि याला जोडून एक महत्त्वाचा प्रश्न असा की ज्या पद्धतीने या मॅचला सुरुवात झाली, बॉलिंगसाठी खरं तर हे पिच चांगलं होतं असं आपण बोललो होतो, मात्र त्यानंतर कशा पद्धतीचा खेळ बघायला मिळाला, काय काय वैशिष्ट्य आज आपल्याला या मॅचमध्ये बघायला मिळाली? स्पेक्युलेशन्स हे केले होते जगभरातल्या तज्ज्ञांनी की एक तर पाऊस पडेल, जो पडला नाही, जो दोघांसाठी चांगला आहे। म्हणजे कुठच्याही टीमचा खेळ हा पावसामुळे न व्हावा आहे बरोबर नसतं। पाऊस पडला नाही ते एक चांगली गोष्ट झाली। सुरुवातीचं जे स्पेक्युलेशन्स होतं ते अर्धं खरं झालं की जो टॉस जिंकल्यावर बॉलिंग घेईल त्याला फायदा होईल, आणि त्यातही स्पिनर्स जे आहेत ते चालतील। तसंच झालं, स्पिनर्स चांगले चालले, त्यामुळे आपण 200च्या पार धावसंख्या नेऊ नाही शकलो, जी आपली अपेक्षा होती। एका योग्य धावसंख्येत त्याने आपल्याला रोखलं। मात्र जेव्हा आपली बॉलिंग आली तेव्हा ते पिच वापरलं गेलं होतं, थोडंसं क्लायमेटही बदललं गेलं होतं, बॉलचा टप्पा आणि सगळ्या गोष्टी, पिचचा कडकपणा, नरमपणा बदलतो। आपण आपली सुरुवात स्पिनर्सने नाही केली। सुरुवातीला जेव्हा आपले फास्ट बॉलर आले, बुमराह आणि हार्दिक पांड्या, तेव्हा आम्हालासुद्धा न्यूजरूममध्ये किंवा बाहेर अनेकांना थोडं नवलं होतं की अरे, आपण स्पिनरने ओपनिंग नाही करत आहे, हे फास्ट बॉल टाकतील, ते फास्ट मारतील आणि विनाकारण चौका किंवा षटकार जाऊ शकतो। जे त्यांनी नाही केलं, ते स्लो बॉल टाकत होते। स्टेडियम खूप मोठं आहे, त्यामुळे आपल्याला धाव काढ was like over. They're over now in world cricket. Only India is existing now. Pakistan doesn't know how to play. They're like just they come and they just play like that. They play gully cricket. भारत माता की Jai! India is भारत माता की जय। Pakistan is best. तर क्रिकेट प्रेमींमधला सगळा उत्साह आपण बघतोय, बाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय। शिवाजी पार्कमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। खरं तर आपल्या सगळ्या भारतीयांसाठी क्रिकेट हे एक फिलिंग आहे, आणि इंडिया वन, दैट्स इट। इंडिया सामने आइए, बिल्कुल इंडियन वेशभूषा में आए हैं, भारत का समर्थन करने।